17वेचे सन्निदेशी अनुहाताचा हल्लरोगाशी समाधी बोधेने देवशी बुजावणी. 17वी जीवनकळा आहे. 17वेचे सन्निदेशी 17वी म्हणजे काय जीवनकळा आहे बरं का. 17वी ते हा ते योगातला आहे ते जीवनकळा. 17वे जीवनकळा. व्योमचक्राच्या चंद्रामृत दूध देतेस. स्तन्य म्हणजे दूध पाजते. 17वेच्या जीवनकळ्याचं तू दूध पाजतेस. आणि अनुहताचा हल्लरोगाशी. अनुहत सर्वसामान्यपणे नादाचे प्रकार सांगितले आहेत. असा घंटा वाजला की घंटा नाद आहे. हा टाळीचा नाद आहे. दोन हात एकत्र आले मग नाद होतो की नाही. पण हा जो नाद आहे योगामध्ये अनहत हात नसताना तो नाद ऐकतो. असं वाटतं की टाळीचा आवाज आला, घंटा वाजता घंटा नाद येतो, शंख नाद येतो काहीतरी त्याला. पण काही क्रिया नसताना जो नाद ऐकू येतो त्याला अनुहात म्हणतात. अनुहत ध्वनी नाद तो पावला प्रसिद्ध अनुहात नाद आहे. पण त्याचे दत्तात्रेयाच्या अभंगात ते शब्द आहे तो अनुहत ध्वनी. हाताचा आघात न करताना जो ध्वनी ऐकू येतो त्या साधकाला त्याला अनुहत ध्वनी म्हणतात. म्हणजे ती उच्च अवस्थेत ते असे ध्वनी शंखनाद येतो, त्याला घंटाचा नाद येतो, तसा त्याला ऐकू येतो नाद. देवाची प्राप्ती जेव्हा होते त्याला योगाची त्यावेळेला ते असे ध्वनी त्याला ऐकू येतात. अनुहताचा हल्लरोगाशी समाधी बोधे निजवशी बुझावणी. आणखी काय करतेस तू समाधीच्या बोधावर निजवशी म्हणजे त्याला थापडते अशी त्यांनी निजवते. समाधी बोधावर कोण गुरुकृपादृष्टी साधकाला तिथपर्यंत घेऊन जाते ती कृपादृष्टी. सद्गुरूची कृपादृष्टी किंवा सद्गुरूच त्याचा अर्थ. त्याचा काय अर्थ काय सद्गुरू साधकाला काय समाधीपर्यंत घेऊन जातो. बुजावशी मनोनी साधका तू माऊली पिके सासत तुझ्या पाऊली या कारणे मी सावले नसंधी तुझे. ज्ञानेश्वर मला सांगतात तू साधकाची माऊली आहेस. सद्गुरू किंवा गुरुची कृपादृष्टी म्हणून साधका तू माऊली. तू साधकाला अशा प्रकारे समाधी बोधात निजवतेस. तो म्हणून साधकाची तू कोण आहे माऊली आहे. तुझ्या पावलावर सारसत पिकतं. जसं गुणवर काय पिकतं केळी पिकतात, द्राक्ष पिकतात, हे पिकतं की नाही. सद्गुरूच्या पावलावर काय पिकतं सारसत म्हणजे ज्ञान पिकतं. सारसत म्हणजे काय ज्ञान. पिके सारसत तुझ्या पाऊली हे गुरुकृपादृष्टी. तू साधकाची माऊली आहेस. विठू माऊली. माऊलीचे प्रकार आहेत. सगळ्या माऊल्यासारख्या नाही बोल नको रे. हो आपली आपली माय आपली कोण आहे माऊली आहे. हो जन्म देणारी कोण आहे माऊली. आणखी कोण माऊली आहेत त्याप्रमाणे साधकाचे जन्म देणारी माऊली. एक शास्त्र माऊली सांगितली. श्रुती म्हणजे शास्त्र. हो काय ओळी आहे हितापासून अहितापासून काढीती हितदेवनी वाढवती नाही का श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानेश्वरांची ओळी आहे अहितापासून काढीती हितदेवनी वाढवती नाही का श्रुती परवती माऊली जगा. काय रे काय म्हटलं किंवा अहितापासून काढीती हितदेवनी वाढवती नाही का श्रुती परवती माऊली. श्रुती म्हणजे वेद, श्रुती म्हणजे शास्त्र, वेदशास्त्र. तर अहितापासून काढून हिताकडे घेऊन जाते अशी वेदरूपी माऊली आहे. आपली माऊली. श्रुती म्हणजे वेद आपली माऊली आहे. त्याप्रमाणे सद्गुरू आपली माऊली असतात. गुरु कोण आहेत गुरु माऊली. आणि कोणती माऊली आहे देवसुद्धा माऊली आहे. देवा तू माझी माऊली मी तुझे वासरू तू माझी माऊली. चुकर वासरू नाही तू माझी माऊली जो तुझा ताना माझी प्रेम बाणा आमदेवरायचा मान आहे. आमदेवरायांनी देवाला माऊली म्हटलं. देव माऊली, गुरु माऊली आणि एक कोणती माऊली आणखी तो संत माऊली. संत पण जगा संतांना पण माऊली असं म्हटलं जातं. ज्ञानराज माझी देवांची माऊली जेणे निगम दारवून जेणे निगमवल्ली प्रगट केली. गरम होतं का तुम्हाला करून टाकत ज्ञानात. ज्ञानराज माऊली, संत माऊली, गुरु माऊली, शास्त्र माऊली, आपली आई माऊली अशा माऊलीचे असे प्रकार आहेत नाही का. हो तर अशी ही सद्गुरूसुद्धा साधकाची माऊली. म्हणून साधका तू माऊली. गुरुकृपा दृष्टी काय गुरु काय माऊली आहेत. पिके सारसत तुझ्या पाऊली. हो म्हणून साधका तू माऊली तुझ्या पावलाजवळ सारसत म्हणजे ज्ञान पिकतं. पिके सारसत तुझ्या पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. म्हणून मी तुझी सावली आता टाकणार नाही. तुझ्या सावलीतच बसून राहील. कोणाच्या सद्गुरूच्या कृपेच्या दृष्टीच्या सावलीमध्ये.